काय आहे, की असा कुठलाही घोटाळा किंवा काहीही झालेलं नाहीये. काही डिफॉल्टर लोकांनी काही माध्यमांना घेऊन अशी रील तयार केलेली आहे. आम्ही त्यांच्या अगेन्स्टमध्ये सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल करणार आहोत आणि जे 1400 कोटी किंवा काय जे एकदम खोट्या धांदात खोट्या बातम्या त्या देत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्ही आज पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्याच्यामध्ये सगळे सविस्तरपणे मांडणी केलेली आहे. पण 1600 कोटीचा आहे तुम्ही आता. 1400 कोटीचा का बरं? कशामुळे करण्यात आला? खोटं हा जे म्हणते आहे एक कुठलंतरी चॅनल आहे YouTube किंवा काय असेल ते, तर ते खोटं बोलतात आहे आणि आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा सुद्धा करणार आहोत आणि सायबर क्राईममध्ये गुन्हा दाखल पण करणार आहोत. ही सत्यता जर बघितली तर का बरं या मला माहीत नाहीये, पण आता ते भेटले पण नाही मला आणि त्यांनी विचारपूस पण केलेली नाहीये. त्यांनी जर विचारलं असतं, तर आम्ही सविस्तरपणे त्यांना सगळं सांगितलेलं असतं. गेल्या 7 दिवसात काहीतरी अमाउंट जी आहे ती जवळपास 75 करोड रुपये मायनस करण्यात आले म्हणजे विड्रॉल करण्यात आले. हे खोटं आहे. म्हणून तर तुम्हाला सांगतोय, की असं काही नाहीये आणि जे लोकं थोडे पॅनिक झालेले आहेत, त्यांना आम्ही पैसे पण परत देतोय आणि माझं म्हणणं आहे, ठेवीदारांना माझं रिक्वेस्ट आहे, की थोडे दिवस थांबा. तुमचं दूधचं दूध आणि पाणीचं पाणी झालेलं दिसेल. आम्ही कुठल्याही इन्क्वायरीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. मुळात त्यांनी जे म्हटलेलं आहे, की याची सीबीआयची इन्क्वायरीचं तर माननीय सुप्रीम कोर्टांनी सीबीआयची इन्क्वायरी न करता स्थानिक समितीकडून करावी असं हे केलेलं आहे. नाही, आम्ही त्यांना सायबर क्राईममध्ये त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं आम्ही करणार आहोत आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा पण 100 कोटीचा आम्ही करणार आहोत. ठेवीदारांना काय आश्वासन? ठेवीदारांनी बिलकुल घाबरून जाऊ नये. आम्ही त्यांच्या खंबीर पाठीशी उभे आहोत आणि संस्थेची आर्थिक स्थिती फार सबळ आहे आणि संस्थेजवळ डिपॉझिटपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यामुळं त्यांनी घाबरून जाण्याचं काही कारण नाही.